हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे. तर संध्याकाळचं रुटीन आहे तर कार्तिकचे पप्पा आले कामावरून. चाय ठेवलं आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि छोट्या पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यात ना मी गूळ विरघळून घेणार आहे. गूळ तर विरघळला आहे, त्याचा एक पदार्थ बनवायचा आहे. आता तो संध्याकाळ बनवणार आहे. आता इथं माझा चाय झाला आणि चाय पिऊन घेतो. आणि कार्तिकला काय सायकल चालवायला येते, तो म्हटला की आता मी बाहेर चालवायला जाते. आम्ही पण त्याच्यासोबत गेलो, कारण की ते चिखल हाय, कुठं पडला तर काय करायचं, त्याच्यासाठी आम्ही त्याच्या पाठीमागे गेलो. कार्तिकला बघा आता सायकल परफेक्ट येते. आम्ही लय लांब आहे आणि तो पुढे लय गेलाय आणि परफेक्ट येते त्याला सायकल चालवायला. घरी यायला निघालो. येताना डेअरीतून बासुंदी आणली. आज घरात बेत बनणार आहे, बासुंदी, चपाती आणि मुगाची आमटी. आता मी तयार करते स्वयंपाकाची. कुकरमध्ये पहिले मी मूग शिजून घेते आणि तुम्हाला ते मूग दाखवते. मी पहिले भाजून घेतले. आता त्याला आठवडा 2 आठवडे तर झाले असेल ते भाजून ठेवलेले. त्याला अजिबात किडे वगैरे लागत नाही म्हणून मी तसं भाजून ठेवते. आणि आता 2 वेळा मूग धुवून घेते. पाणी आणि थोडंसं मीठ टाकून 3 शिट्या करून घेते. आणि साईडला टोपात भात लावून घेते, कारण की संध्याकाळ आम्हाला भात लागतोच ना, म्हणून मी भात करून घेते. बासुंदी तर आणली, पण मी पुऱ्या करणार नाही. मी फक्त आता चपाती करणार आहे आणि शेवटला तुम्हाला दाखवते मी एक चपाती कशी करते. आणि आता मी पीठ मळून घेते. पीठ मळून झाल्यानंतर कांदा आणि टमाटर बारीक कापून घेते. त्याच्यावर थोडंसं लसूण पण सोलून घेते आणि आमटीची तयारी करते. माझा भात तर तयार झाला. आता आमटीला मी फोडणी देते आणि कुकरमध्येच हळद, धनिया पावडर, लाल मसाला सगळं टाकून घेते. आणि शिजवतानाच मीठ टाकले ना, त्याच्यासाठी आता काय मीठ टाकत नाही मी. आता कढईत तेल गरम करायला ठेवलंय. त्याच्यात थोडंसं जिरं टाकते, कांदा टमाटर हे टाकून घेते. टेचून लसूण पण टाकून घेते आणि चांगलं फ्राय करून घेते. साधं सिंपल आणि पातळ असं लपलपीतच करणार आहे आमटी. तोपर्यंत इथं माझा कांदा टमाटर शिजते, तोपर्यंत मी आता बघते माझा कार्तिक अभ्यास करतोय का नाही. आणि तेच बघायला लागले. तो आता अभ्यास करायला बसलाय, त्याला ते सांगायला लागले अभ्यास कंप्लीट कर म्हणून. आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याचं पण दाखवते तुम्हाला. तो बघा अभ्यास कसा करतोय तो. कांदा आणि टमाटर चांगलं शिजलंय. आता त्याच्यात मूग टाकून घेते शिजवलेलं आणि थोडंसं पाणी टाकून झाकण लावून ठेवून देते. आणि इथं एका साईडला मी चपाती करायला घेते. चपात्या तर करून झाले, माझं आमटी पण झालं आणि भात पण तयार झालं. तर बासुंदीचा बेत आहे म्हटल्यावर मी तुम्हाला सांगितलं शेवटला एक चपाती मी कशी करते ते बघा. तुम्हाला मी नॉर्मली आपण चपातीला गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त घेतला की, किंवा 2 चपातीचा एक गोळा घेतला तरी चालतं. आणि त्याला असं गोल करून चांगलं मोठं असं लाटून घ्यायचं आणि त्याला तेल आणि भरपूर पीठ टाकायचं त्याच्यावर आणि त्याचे लेहर पाडायचे. बघा तशी चपाती करून बघा आणि बासुंदी किंवा श्रीखंड बरोबर पण खाऊन बघा. खूप सुंदर लागतं आणि चांगलं पण लागते. पुऱ्या करायचा कंटाळा आला मला तसंच आवडते आणि एमर्जन्सीला असली तर असं करून बघा. तुम्ही पण ट्राय करा एकदा, बघा खूप आवडेल तुम्हाला पण. आणि मी करते आणि तुम्ही पण करून खावा.
जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही, मीडियममध्ये ठेवायचं आणि खरपूस भाजून टाकायचं आणि जरा जास्त तेल लावायचं. बघा छान लागते, तुम्ही करून बघा एकदा. मी तुम्हाला आता भाजायचं कसं तुम्हाला दाखवते. आजचा बेत तर तयार झाला. आता आम्ही जेवून घेतो. जेवण तर झालं आमचं. आता मी भांडी घासून घेते सगळं. भांडी पण घासून झाले माझं आणि किचन पण साफ करून झाले. दुपारी गॅस घासून घेतलेलं ना फक्त, म्हणून आता फक्त पुसून घेतले. आणि बघा माझं किचन किती स्वच्छ वाटतं आणि कसं वाटते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.